इकडे शिवसेनेतही नाराजीची चर्चा रंगली। नागपुरात शिवसेनेच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली। भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट अशा चेहऱ्यांना संधी देण्यात आली। तर दुसरीकडे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट झालाय। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे केसरकर नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे नागपुरात एकीकडे नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत होता, तर दुसरीकडे शिर्डीत दीपक केसरकर मात्र साईंच्या चरणी लीन झाले। काम केलं आणि शिंदे गटाची परखड भूमिका जी मांडण्याचं काम तुम्ही केलं। तुम्हाला बक्षीस देण्याऐवजी तुम्हाला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, नेमकं याचं काय करणार, काय वाटतं? नाही बघा, काही गोष्टी चांगल्यासाठी घडत असतात। शेवटी मी 2 वेळा मंत्री म्हणून काम केलेलं आहे। आमचा जो कोकण विभाग आहे तो तसा दुर्लक्षित आहे। त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये ठाणे, मुंबई, रायगड हे मुंबईच्या जवळ असलेले भाग विकसित झाले, परंतु रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ह्याच्याकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। पालघरवर अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे। त्याच्यामुळे आपल्या विभागाची जी काही सेवा अधिकची करता येईल ती आपल्या हातून घडवण्याची साहेबांची इच्छा असेल, आणि त्याच्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, आताच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असं मी समजतो।